हाय, हॅलो सर्वांना. तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये. आणि आजचा व्लॉग मस्त खूपच छान इंटरेस्टिंग होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर कमेंट जरूर करा. चला तर मग सुरुवात करूया. तुम्हाला म्हटलं होतं की माझ्या चेहऱ्याची पूर्ण बँड वाजली होती काम करू करू, तर त्याचंच हे प्रिपरेशन चालू होतं. मस्त थोडंसं आईस वगैरे लावून घेतला होता. आणि सकाळी मी त्यांना स्कूलमध्ये नेऊन घालायच्या टायमाला मला गेट पण लागलं होतं. इथे मस्त चांगला एक चेंडू पण आला होता, तर त्याला पण म्हटलं चांगलं अंदर दाबून घ्यावं म्हणून तिथं पण आईस लावून घेतला. आणि मस्त तयारी वगैरे करून जेवण वगैरे करून आम्ही निघालो बाहेर. कारण की मार्केटमध्ये शॉपिंग करायची होती थोडीशी. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ड्रेस घेतलेला दाखवलं होतं, त्याच्यावरच त्याला हे मोजडी घ्यायची होती. तर हे त्याला घेऊन घेतली आम्ही अगोदर पहिले. आणि त्याच्यानंतर मग पाणीपुरी खाऊन घेतली, कारण की बाहेर गेलो आणि पाणीपुरी खाल्ली असं कधी होणारच नाही. आणि माझे ते इथलचे फेवरेट पाणीपुरी आहे. त्याच्यानंतर फ्रूट्स घेतले थोडेसे, कारण की बाहेर निघले की आम्हाला फ्रूट्सचे गाडे एवढे दिसतात की अगोदर ते घ्यावंच लागते. आणि त्याच्यानंतर मग बड्डेचं सामान पण घ्यायचं होतं, म्हणजे प्लेटी वगैरे आणि बर्थडेचे बलून्स वगैरे घ्यायचे होते. आणि चिवडा घेतला आम्ही. तर तेच विचार पडला होता की कोणता घ्यावं मिक्स, कारण की लहान लहान मुलं राहतात तर तिखट पण नाही चालत. आणि इथे सगळ्या प्रकारचे चिवडा मिक्स करून पण मिळते आणि स्पेशल स्पेशल पण घेता येते ते. तर मिस्टर म्हणत होते की मुलांनी पण खाल्ला पाहिजे तसं काहीतरी घे, तर मग आम्ही सर्व मिक्स करूनच घेतलं. तिखट त्याच्यामध्ये थोडंसं कमी ॲड केला होता, तिखटवाला चिवडा. आणि त्याच्यानंतर मुरमुऱ्याची पॉकेट पण घ्यायची होती, कारण की आम्ही साधा सिम्पलच बड्डे करणार होतो, मस्त छोटे मुलं जसे करतात तसेच. तर तसंच मग चिवड्याचे वगैरे सामान घेतलं, बड्डेचं सगळं सामान घेऊन झालं होतं. आणि फक्त केकची ऑर्डर द्यायची राहिली होती, तर मग घरी येताना आम्ही ते पण करून दिली. आणि तिथं डिसाईड केलं, म्हणजे घरून फोटो घेतले होते स्क्रीनशॉट काढून की कशा प्रकारचा बनवून घ्यायचा. पण तिथे गेल्याच्यानंतर त्यांनी वापस त्यांच्याजवळचे दाखवले, तर मग आम्ही एक केक सिलेक्ट केला. आणि मग त्याच्यानंतर पूर्ण सामान वगैरे घरी आल्याच्यानंतर पूर्ण काढून घेतले याच्यामधलं थैलीमधलं. फुलं वगैरे पण घेतले होते, चिवडा घेतला होता, मुरमुरे घेतले होते, अजून बरंच काही सामान घेतलं होतं. फळ वगैरे पण घेतले होते, याला जुत्ती वगैरे घ्यायची होती तर ते पण घेऊन घेतली. सर्व सामान काढल्याच्या नंतर मग आता लागली होती भूक, तर मग स्वयंपाक करायला घेतला. तर आज मी एक मस्त छान रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मी पण ते इंस्टाग्रामवरच बघितली होती, तर म्हटलं करून बघावं आपल्याला पण जमते की नाही ते. तसे तर आपण बऱ्याच प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे बनवून खातो, त्याचे अंड्याची चटणी वगैरे किंवा अंड्याची भाजी. पण आता म्हटलं थोडंसं वेगळ्या पद्धतीने करावं, तर तेच ट्राय करत होती. तर त्याच्यासाठीच अगोदर मी कांदा वगैरे बारीक चॉप करून घेतला. त्याच्यानंतर थोडंसं म्हणजे 2 मिरे, एक लवंग आणि एक इलायची टाकली होती. आणि त्याच्यानंतर कांदा टाकला होता. आणि टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर हे मी थोडंसं अद्रक लसूण मिक्सरला बारीक करून घेतला. आणि ते पण ॲड करून चांगलं त्याला मस्त तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घेतला. आणि मग त्याच्यानंतर तिखट, मीठ, हळद, चवीनुसार नमक ॲड केलं. थोडासा मसाला पण टाकला होता, गरम मसाला. आणि त्याच्यानंतर अंडे फोडायचे आणि फक्त तसेच त्याच्यामध्ये टाकून द्यायचे. आणि कमी गॅस करून त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं चांगलं 7 ते 8 मिनटं, म्हणजे तेवढंच बरोबर होते. आणि नंतर पोळ्या वगैरे पण टाकून घेतल्या. आणि मग रात्रीनं मग ते मेणबत्ती आणले होते, तर म्हटलं आता एक व्हिडिओ ट्रेंडिंग चालू आहे नाही का, तर ते पण करून घ्यावं. आणि सकाळीच उठून मग मी मस्त त्याला आंघोळ वगैरे करून दिली. मी त्यांची बड्डे विश केलं. आणि मस्त आज गोड शिरा बनवला, कारण की त्याला आवडते. त्यानंतर नाश्ता वगैरे करून झाला होता त्याचा. मग त्याला म्हटलं तू विहारात जाय, त्याला प्रसाद वगैरे देऊन दिला होता. आणि आज पौर्णिमा पण होती आणि गुढीपाडवा पण होता, तर मग त्यासाठीच तो विहारात त्याला पाठवलं. मी काही गेली नाही, मला कारण की घरचे कामं होते. आणि मस्त मग रांगोळी वगैरे टाकून घेतली मी अगोदर. आणि नंतर आंघोळ वगैरे करून घेतली. आणि मग तो पण आला होता विहारातून वापस. आणि त्याच्यानंतर मग आज सकाळचा मस्त स्वयंपाक पण करायचा होता, तर आज मी पुरणपोळी बनवणार होती. तर पुरणाची डाळ वगैरे पण शिजायला टाकली होती मी. आणि त्याचंच तिखट वगैरे बनवलं होतं आणि साधं जेवण केलं होतं. म्हणजे लवकर बनवला होता मी स्वयंपाक आज, कारण की मग संध्याकाळी मला बड्डेची पण तयारी करायची होती. आणि यांच्या कटिंगी बाकी होत्या, तर कटिंग पण करून आणल्या. आणि मग परत पुन्हा त्यांची आंघोळ वगैरे घातली. आणि मग संध्याकाळचंच म्हटलं आता पटपट करून घ्यावं, नाही तर मग खूप उशीर होते. तर मुलांना बोलवायला गेली होती मी. आणि तिकडनं आल्याच्यानंतर मग तयारी करायला घेतलं. तर असं मस्त फुलं वगैरे टाकून मस्त मी टेबल सजवला होता, मूर्त्या वगैरे ठेवल्या होत्या. आणि इकडे मी त्यांच्या पप्पाचं मस्त बोलून फुगवणं चालू होतं. आणि आमचे छोटे साहेब मस्त मधातच उठले होते, मस्त झोपू घातलं होतं. म्हटलं आता टेन्शन नाही, पूर्ण होईपर्यंत उठणार नाही. पण तो उठला मधातच, कारण की फुग्यांचा आवाज येत होता. आणि कल्ला असला की त्याला लवकरच जाग येते. आणि अशा प्रकारे मस्त बघा मी किती छान पूजा मांडली. कशी झाली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि त्याच्यानंतर मुलं पण यायला लागले होते मग. आणि मग टेबल पण सजवून घेतला होता मी.
केक पण त्यांनी घेऊन आले होते. आणि मग हॅपी बर्थडे टू डिअर मीता. तुला लाख लाख हॅपी बर्थडेच्या लाख लाख शुभेच्छा. नवीन वर्ष. अशा प्रकारे मस्त साधा सिंपल आमचा असा बड्डे सेलिब्रेट झाला. आणि मितांशला आवडला पण, कारण की त्याला लहान मुलांसोबतच बड्डे सेलिब्रेट करायचा होता. नंतर त्याने डान्स वगैरे पण केले, गाणे वगैरे लावून. पण प्रत्येक व्हिडिओ शूट करणं नाही झाला, कारण की मी एकटीच होते आणि व्हिडिओ काढायला पण नव्हतं. पण तरी पण मी थोडं काही क्लिप घ्यायला सांगितल्या. आणि याला त्याच्या बड्डे गिफ्टची खूप घाई झाली होती बघायची की मला काय भेटलं आणि काही नाही. तर आता मी हे पूर्ण म्हणजे फोटोज ॲड केलेले होते, कारण की व्हिडिओ तर नव्हते एवढे जास्त काढलेले. आणि बड्डेमध्ये आम्ही फक्त जिलेबी, चिवडा आणि केक असंच ठेवलं होतं, एकदम साधं सिंपलच. आणि खूप छान, म्हणजे साधा सिंपल पण खूप छान झाला. आमच्या मनासारखं झाला बड्डे. कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि चला मग भेटू अशाच एक नवीन व्हिडिओसोबत पुन्हा. तोपर्यंत बाय.